न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बांधकाम कामगार महिलांसाठी मेळावा, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने नवीन नाशिकमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय। खुटवड नगर येथील काकतकर हॉस्पिटल समोर प्रभाग क्रमांक 26 मध्ये महिला मेळावा आणि बांधकाम कामगार महिलांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलासजी अहिरे यांनी केले, तर आयोजनाची संपूर्ण जबाबदारी नगरसेविका अलका कैलास अहिरे यांनी सांभाळली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई महेश हिरे, शहर अध्यक्ष सुनीलजी केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रवक्ते लक्ष्मणजी सावजी, तसेच विजय साने, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, ज्येष्ठ नेते सुधाकर भाऊ बडगुजर, अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला कृष्णा धोंडगे, आर पाटील, अशोकजी पवार, केतन अवसरकर, ओखाजी चौधरी, प्रकाश चकोर, सायलीताई ठाकरे, गोकुळ शिरोडे, योगेश पवार, बंडू जाधव, देवानंद बिरारी, हेमंत नेहते, किरण गाडे, महिला अध्यक्ष शरयू कुलकर्णी आणि रेखाताई लिंगायत यांचाही सक्रिय सहभाग होता। हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी, नवीन नाशिक मंडळ आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने अत्यंत उत्साहात पार पडला। महिलांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक जाणीवेचा वारसा जपत अशा कार्यक्रमांद्वारे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत थेट पोहोचण्याचे कार्य केले। आयोजक अलका अहिरे आणि कैलास अहिरे यांच्या पुढाकारापुढे या उपक्रमाला विशेष स्वरूप लाभले। नाशिक शहराचा जर इतिहास बघायचा असेल तर या ठिकाणी आदरणीय कुंभमेळा मंत्री विक्रेत भाऊ महाजन यांनी ज्या पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन या ठिकाणी केलं, नाशिककरांच्या काय अडीअडचणी आहेत, नाशिककरांच्या गरजा काय आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या नाशिक शहरामध्ये होते। त्यामध्ये विद्यमान आमदार असतील, शहरामध्ये 3 आमदार आहेत, 3 आमदारांचं योगदान, नाशिक शहराची प्रगती, येणाऱ्या कुंभमेळ्याचं नियोजन हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी नाशिकमध्ये आले आणि त्यांनी एक प्रकल्पाचा मंजुरी दिली। तो प्रकल्प म्हणजे गोदावरी स्वच्छ करण्यासाठी सांडपाण्याचा प्रकल्प। 1483 कोटीचा प्रकल्प हा नाशिककरांना दिला आणि त्यामध्ये महापालिकेवरती कुठलाही बोजा जास्त येऊ नये म्हणून 1030 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केलेत आणि ते प्रकल्पाला मंजुरी दिली। 60 वर्षे काँग्रेस सरकारने राज्य केले, परंतु कुठल्याही गोरगरीब लोकांना, माय माऊलींना कुठल्याही गव्हर्नमेंटची स्कीम आजपर्यंत काँग्रेस सरकारने 60 वर्ष स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाले तरी एकही स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही। आणि भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 15 वर्ष राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आली, बघा या देशाचा कालापलट झाला। त्याचं कारण विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे काही कामं चालू आहे, मग विकास कामं असतील, MIDCचा प्रश्न असेल, महिलांना रोजगारचा प्रश्न असेल, युवकांना रोजगारचा प्रश्न असेल, हे दळणवळण जे काही वाढवलेलं आहे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने झालेले आहे। येणाऱ्या काळामध्ये या माऊलींसाठी अनेक ना अनेक किंवा या शासनाच्या माध्यमातून निघणार आहेत। मला एकच म्हणायचे सुद्धा भाऊ, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता प्रदेशाने तुम्हाला नेतृत्व दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगरपालिकेमध्ये 100+ नगरचौक आपल्याला करायचं आहे। म्हणजे काही विधानसभाच्या मतदारसंघातल्या सीमाताईच्या मतदारसंघाचा आमदार निधीचा प्रश्न असेल, महानगरपालिकेचे प्रश्न, पाणी प्रश्न असेल, आता तुमचे कुठलेही कामं वंचित राहणार नाहीत। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असे काही नेते आलेले, अभ्यासू नेते आलेले। काल परवा कोणीतरी म्हणत होतं पाणीचा प्रॉब्लेम, फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम। पाणी अतिशय आपल्या धरणामध्ये फुल पाणी आहे, परंतु ज्या वेळेस लोकसंख्येच्या हिशोबाने जो काही पंप बसवला होता महानगरपालिकेनं, वॉटर फिल्टर, त्याचा सुद्धा एक अभ्यास केला आणि माननीय गिरीश भाऊला आणि फडणवीस साहेबांना सांगितलं कारण पाणी का कमी येतोय, लोकसंख्या वाढली। पहिले नाशिकची लोकसंख्या 5-6 लाख होती, आता जवळजवळ 25-30 लाख लोकसंख्या झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जे काही नवीन ज्या जुन्या लाईनी टाकलेल्या आहे त्या पण लाईनींच्या आता नवीन टेंडर वगैरे काढून आताच भाऊने सांगितलं
काही 400-500 कोटीचं टेंडर काढलं आणि अख्ख्या आपल्या ज्या शहरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुटणार आहे. प्रतिनिधी दामोदर थोरात, नवीन नाशिक.